राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 29 मार्च या दिवशीचं चिंतन. योग्य दृष्टीनं प्रयत्न चालू झाला तर त्या प्रयत्नाला यश येतं. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, माणसाला योग्य दिशा सापडली पाहिजे, अन्यथा त्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरत नाही. त्याची अवस्था इथे उजेड आहे म्हणून दुसरीकडेच हरवलेली वस्तू इथे शोधतोय असं म्हणणाऱ्या माणसासारखी होते. त्यामुळे मुक्काम कुठला गाठायचा आहे हे एकदा ठरल्यानंतर त्या मुक्कामापर्यंत पोचण्याचा राजमार्ग आणि त्याची दिशा कळली पाहिजे, अन्यथा काही उपयोग नाही. प्रपंचातल्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा मिळवण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशिष्ट दृष्टिकोन बाळगून हालचाल करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. अन्यथा अभियांत्रिकी पदवी मिळवायची असं मनात धरायचं आणि मराठी भाषा घेऊन कला शाखेकडे प्रवेश घेण्याचं काम करायचं, याचा काय उपयोग? ही दृष्टी अजिबातच चुकीची ठरेल. म्हणून दासबोधात जाणत्याचा सल्ला घ्यावा, जाणत्याची संगत धरावी असं समर्थांनी सांगितलंय. परमार्थातही ईश्वर साक्षात्कार हे ध्येय असलं तर त्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील की नाही? त्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, त्या कशा साध्य करता येतील? गीतेच्या 15व्या अध्यायात याबद्दल उल्लेख आहे. परमपदाला कोण प्राप्त होऊ शकतो किंवा कोण गाठू शकतो आणि त्यासाठी काय पात्रता लागते हे सांगताना भगवान म्हणतात, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. वासना, विकार, मोह, ममता, सुखदुःखाचं द्वंद्व यापासून निवृत्त, कोणतीही इच्छा मनात नसलेला आणि नित्य अध्यात्मात रममाण असणाऱ्या माणसाला हे पद लाभतं. मग या दृष्टीनं माणसानं वाटचाल करायला पाहिजे का नको? प्रयत्न करायला पाहिजेत का नको? प्रपंचात पूर्णपणे बुडून जाऊन या दृष्टीनं अजिबात प्रयत्न न करणारा माणूस जर म्हणायला लागला की माझे सर्व प्रयत्न साक्षात्काराच्या दृष्टीनंच चालू आहेत, तर ते किती योग्य आणि खरं मानावयाचं? यासाठी परमार्थात साक्षात्काराचं ध्येय गाठण्यासाठी योग्य त्या दृष्टीनं आपल्याकडून प्रयत्न करून घ्या, अशी सद्गुरूंच्या चरणांशी प्रार्थना करून त्यांनी सांगितलेलं साधन करणंच इष्ट नाही काय? असो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.